नमस्कार. जयशंकर दत्तगुरु. हिंदू नववर्षाचं स्वागत करताना घडून गेलेल्या कटू आठवणींना आज सोडून द्यावं. पुन्हा एकदा आपल्या डोक्यातलं डिलीटचं बटन दाबून सगळं काही रिसेट करावं. मन दुखलं, भावना दुखवल्या, ती वेळ आणि परिस्थिती होती. त्या वेळेला आणि परिस्थितीला सोडून द्यावं आणि पुन्हा नव्याने, मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या इच्छाशक्तीने पुन्हा एकदा मांगल्याच्या गुढीकडे पाहत खंबीरपणे उभं राहावं. हेच सांगतंय आपलं चैत्र प्रतिपदेचं पहिलं सूर्याचं किरण. तुम्हा सर्वांना या मंगलमय दिनाच्या मंगलमय शुभेच्छा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आपल्या हिंदू संस्कृतीचा हा मोठा मानाचा दिवस. 3.5 मुहूर्तापैकी एक महत्वाचं मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा या दिवशी आपल्या घरामध्ये गोडाचा नैवेद्य होतो. हाच गोडवा तुमच्या घरामध्ये सदैव राहो, तुम्हाला उत्तम निरोगी आणि दीर्घायू लाभो. त्यासोबतच प्रत्येक घरामध्ये रामाचं स्मरण हो, प्रत्येक घरामध्ये रामरक्षेचं पठण हो, आदिमाया आदिशक्ती कुलस्वामिनीचा जागर प्रत्येकाच्या घरामध्ये हो. हीच आपली संस्कृती आणि आपले संस्कार जतन करून मोठ्या उत्साहाने आणि उमेदीने आपण सर्वांनी पुन्हा एकदा जय श्रीराम म्हणून आपल्या नववर्षाचं स्वागत करू. या शुभेच्छा श्री ॲस्ट्रो वास्तुरेखीच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपणा सर्वांना देण्यात येत आहेत. तुम्हा सर्वांमुळे आमच्या आयुष्यामध्ये जो काही आनंद आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद देते. श्री ॲस्ट्रो वास्तुरेखी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दिवसेंदिवस आपल्यापर्यंत धर्माचा, शास्त्राचा प्रचार आणि प्रसार हो, ही आपल्या सर्वांकडनं सदिच्छा मिळण्याची अपेक्षा करते. जयशंकर दत्तगुरु.